सोलापूर हादरलं. डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या आणि आता आरोपी महिला समोर. सोलापूरच्या वैद्यकीय वर्तुळात एक विश्वासार्ह, प्रतिष्ठित आणि अनुभवी डॉक्टर म्हणून नाव कमावलेले डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानं संपूर्ण शहराला हादरवून टाकलंय. पण या घटनेनंतर फक्त दुःखाचा धक्का बसला नाही, तर अनेक प्रश्नही निर्माण झाले. आणि आता या प्रकरणात एक मोठं वळण आलंय, कारण त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी समोर आली आहे आणि त्या चिठ्ठीनं एक धक्कादायक सत्य उघड केलंय. 18 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना समजताच शहरात खळबळ उडाली. पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि तिथंच एक चिठ्ठी आढळली. त्या चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे एका महिलेचा उल्लेख केला होता, मनीषा मुसळे माने. या चिठ्ठीत त्यांनी लिहिलंय की मी हे टोकाचं पाऊल उचलतोय कारण मानसिक त्रास असह्य झालाय. मनीषा मुसळे मानेमुळे मी पुन्हा उभं राहू शकलो नाही. ती महिला डॉक्टर वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होती. हॉस्पिटलमध्ये नियमित काम करणारी ही महिला इतक्या मोठ्या प्रकरणात कशी अडकली? तिचा खरोखर काही संबंध आहे का, की ही एक बाजूची कथा आहे? पण डॉक्टरांनी चिठ्ठीत थेट नाव घेतल्यामुळे प्रकरण गंभीर झालं. डॉक्टर वळसंगकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंगर यांनी ती चिठ्ठी पोलिसांना दिली आणि थेट गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत रात्री 11 वाजता मनीषा मुसळे माने हिला अटक केली. सदर बाजार पोलिसांच्या पथकानं तिला लॉकअपमध्ये ठेवलं असून आज दुपारी 1:30 वाजता तिला सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलीस आता कोर्टात तिच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत, जेणेकरून सखोल चौकशी करता येईल. या प्रकरणात अजूनही अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या. खरंच त्या महिलेमुळे मानसिक छळ झाला होता का, की यात अजून कुणाचा हात आहे? डॉक्टर वळसंगकर यांच्यासारख्या प्रतिष्ठित डॉक्टरला इतकं असह्य वाटण्यामागं काय कारण होतं? सध्या संपूर्ण सोलापूरचं लक्ष या प्रकरणावर खिळून आहे. एक नामांकित डॉक्टर, त्यांचा आत्महत्या करताना लिहिलेला दस्तऐवज आणि त्यात नाव घेऊन एका स्त्रीवर लावलेला आरोप. ही गोष्ट केवळ एक पोलीस केस नाही, तर समाजात निर्माण झालेल्या ताणतणावाचं, नात्यांमधल्या गुंतागुंतीचं आणि विश्वासभंगाचं एक मोठं प्रातिनिधिक चित्र आहे. या प्रकरणाची पुढची वाटचाल काय वळण घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की, डॉक्टर वळसंगकर यांची चिठ्ठी आता या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. हाच सोलापूर आणि हाच एक डॉक्टर. पण आता त्याच्या आत्महत्येमुळे अनेक जणांना आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग उभा राहिलाय.